नमस्कार मैत्रिणींनो, मी अस्मिता. आजचा दिवस फक्त एक तारीख नाही, आजचा दिवस म्हणजे स्त्रीच्या स्वाभिमानाचा जन्मदिवस. आज 3 जानेवारी ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. ज्या काळात मुलींच्या हातात पुस्तक देणं पाप मानलं जायचं, त्या काळात एक स्त्री उभी राहिली. तिने हातात पुस्तक घेतलं आणि संपूर्ण समाजाला शिकवायला सुरुवात केली. रस्त्यातून शाळेकडे जाताना तिच्यावर शेण दगड फेकले गेले, अपमान केला गेला, हसण्यात आलं, पण ती थांबली नाही. सावित्रीबाई रोज घरातून निघताना एक नव्हे 2 साड्या घेऊन जायच्या. एक साडी अपमानाने मळवली जायची आणि दुसरी साडी घालून त्या शाळेत शिकवायला उभ्या राहायच्या. किती मोठं धैर्य होतं ते, किती मोठं स्वप्न होतं ते. त्या फक्त मुलींनाच नाही तर विधवांना, दलितांना, शोषितांना जगण्याचा हक्क शिकवत होत्या. त्या म्हणायच्या, ज्ञानाशिवाय माणूस गुलाम असतो. आज आपण शिक्षण घेतो, आत्मविश्वासाने बोलतो, स्वतःचे निर्णय घेतो, यामागे त्या स्त्रीचा संघर्ष आहे. आज सावित्रीबाई फुले यांना फक्त शब्दांनी अभिवादन नको, तर त्यांच्या विचारांनी जगा. जर तुमच्या आजूबाजूला एखादी मुलगी शिकण्यापासून दूर ठेवली जात असेल, तर सावित्रीबाईचा हात तिच्या हातात द्या. कारण सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त एक व्यक्ती नव्हे, त्या म्हणजे क्रांती आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी आपण एक वचन घेऊया, शिक्षण, समानता आणि माणुसकीचा दिवा कधीही विझू देणार नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच प्रेरणादायी पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.